15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला, ते बी गपचीत द्यायचे, माणसात द्यायचे नाही. तर बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते, ही आता जिरली यांची. तुम्ही आता गार झाले, तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या, आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे, कुटुंब मजेशीर होते, जमिनीत ताकद होती, उत्पन्न भरपूर, जमीन पाण्याच्या कडाला, पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना, तेव्हा तुम्हाला बळच पुरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू. तुम्ही कुठं, आम्ही कुठं, हे कसं शक्य? तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच, आता कशी जिरली? आता कोंबड्याचा नाही तो का चांद्याच्या चाळीत? आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम, तो लय यंदा नाही, तो तिकडं वड्याला सोड भाऊ, आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप, पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी साहेब हो. पोराचा बाप म्हणा अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय, भरपूर जेवा, लय दिसना नालायक सापडलाय हा ना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग आहे? रेंज गेली काही पोरांची, रेंज पाहुणे येईन, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसलं. सावध व्हा. चला थोडं सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. शाळेत नाही, शाळेचं सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उताला. पोरं होतील कशी काय लोकांना महाराज? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. एक हात 14 आहे बर का, हात त्याला आपलं आपल्याला विचारिते काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम आहे, मग आता काय करीन? तो लगेच म्हणतो कोणी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य संघ महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या आवडतींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना? आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उतारलं, कुत्र्याला होता ना ती, त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं आणि यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खंदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे, बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो, त्यानं बरोबर घर सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्या नाही तो, त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे
काही जमलं नाही त्याला. आता त्या आवला दिलं 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती आवलात का आला हरिपट करीत, वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादींना माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. ही कॅनॉलला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढं आहेत. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं, आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा हॅपी बर्थडे टू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, त्या पोरानं. खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही मग आपले पोरानं. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीड मध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट. पोरांनो, लवकर आजी उठती का मम्मी? आजी. करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोसीती ती मम्मी. करेक्ट. आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एकच वर का 14 सांगतो पटकन. हात 1, 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात 1, दान करा, दान करा. आणि पाया पडून सांगतो तेवढंच सत्य आहे, नाही तर बाकी सगळं. आता हे बिचाऱ्या घुमरी परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना, एवढंच पुण्य खरंय. खालच्या वावरात डाळिंब केले तरी तेच, वर चिंगळ्या लावल्या तरी तेच. महिला मंडळ